पालक आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त हेल्दी आहे, परंतु बऱ्याच जणांना पालक अजिबात आवडत नाही. तर आजची ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील आणि ज्यांना आवडते ते तर नक्कीच खातील. तर चला मग, नमस्कार, मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला मग, वेळ न वाया घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर इथे मी एक जोडी पालक घेतलेली आहे. पालक छान प्रकारे निवडून घ्यायचे आहे आणि पालकचे इथे मी पानं आणि देठसुद्धा घेतले आहेत. देठमध्ये खूप जास्त प्रमाणात जीवनसत्व असतात, त्यामुळे आपण देठ अजिबात काढायचे नाही. तर इथे मी पालक आणि देठसुद्धा घेतले आहेत आणि आता ही पालक आपण 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून पूर्ण माती काढून घ्यायची आहे. त्यानंतर गॅसवर एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आता हे पाणी छान गरम झालं की या पाण्यामध्ये पूर्ण पालक टाकून द्यायचे आहे. आता ही पालक आपल्या जरी जास्त वाढत असली ना, तर ही पालक शिजल्यानंतर अगदी कमी होते. त्यामुळे 3 ते 4 जणांचं अगदी लंच किंवा डिनर परफेक्ट होतं. आता ही पूर्ण पालक आपण या गरम पाण्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून द्यायचे आहे आणि यामध्ये टाकणार आहोत अगदी अर्धा चम्मच साखर. साखर टाकल्यामुळे पालकचा रंग अजिबात बदलत नाही. बऱ्याच वेळा काय होतं की पालक शिजल्यानंतर पालकचा रंग काळपट होतो किंवा अगदी फिक्का पडून जातो. तर साखर जर टाकली ना, तर पालकचा रंग असाच हिरवागार असतो. आता ही साखर पूर्ण आपण या पाण्यामध्ये मिक्स करून द्यायची आहे आणि 3 मिनिटापर्यंत ही पालक गॅसच्या मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे. झाकण न लावता पालक आपण अशी शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर 3 मिनिटे झाले की गॅस बंद करायचा आहे आणि एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या पसरट भांड्यामध्ये आपण अगदी बर्फाचं थंडगार पाणी घ्यायचं आहे. बर्फ घेतला तरीसुद्धा चालेल. आता या बर्फाच्या पाण्यामध्ये आपण ही पालक लगेच ट्रान्सफर करून घ्यायची आहे, जेणेकरून ही पालकची जी कुकिंग प्रोसेस आहे ती लगेच स्टॉप होते आणि यामुळे सुद्धा भाजी मस्त अशी हिरवीगार राहते. पालक अजिबात काळपट होत नाही. त्यामुळे तुम्ही ही प्रोसेस नक्की करा. एक म्हणजे साखर आणि दुसरी म्हणजे थंडगार पाणी. आता पूर्ण पालक आपण या थंड पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स झाले की लगेच आपण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे पूर्ण पालक टाकून द्यायचे आहे. भांडं घेताना थोडंसं मोठंच घ्या, म्हणजे एकाच वेळी पूर्ण पालक व्यवस्थित दळली जाईल. पालक दळताना पाण्याची अजिबात गरज नाही, कारण पालकमध्ये खूप जास्त पाणी आहे आणि ह्याच पाण्यामध्ये पूर्ण पालक व्यवस्थित दळली जाते आणि खूप जास्त फाईन पेस्ट आपल्याला बनवायचे नाही. अगदी ओरड-बोरड ठेच्यासारखी आपल्याला पालक ही दळायची आहे, जेणेकरून जी पालकची थोडीफार पानं असतील ना, ते दाताखाली खूप छान मस्त लागतात. त्यामुळे खूप जास्त फाईन पेस्ट न बनवता सेम या प्रकारे आपल्याला ही पालक दळून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकतात अगदी अशा प्रकारे आपल्याला खूप जास्त जाडसर किंवा खूप जास्त बारीक पेस्ट बनवायची नाही. तर आपली झाली ही पालक तयार आणि तुम्ही बघू शकतात आपण जी साखर टाकली होती आणि थंडगार पाण्यामध्ये आपण पालक टाकली होती, त्यामुळे पालक मस्त अशी हिरवीगार आहे. आता एका कढईमध्ये आपण 3 चम्मच तेल घ्यायचं आहे. तुम्ही जेही तेल वापरत असणार ते तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चम्मच जिरे, 1 चम्मच अगदी बारीक कट केलेला लसूण, एक मीडियम साईजचा बारीक चॉप केलेला कांदा. आता हा कांदा आपण जास्त सोनेरी रंग येईपर्यंत न परतवता फक्त थोडासा 1 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचा आहे. नंतर जेव्हा आपण मसाला तयार करू ना, तेव्हा आपला कांदा परतूनच घ्यायचा आहे. आता फक्त 1 मिनिटापर्यंत आपण हा कांदा परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये टाकूया 1 चम्मच अगदी बारीक कुटलेली मिरची, किंवा तुम्ही मिक्सरमध्ये दळून घेतली तरीसुद्धा चालेल. तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये दळून घेतल्या आहे. तुम्ही तिखट चवीनुसार कमी जास्त मिरची करू शकतात. तर आता हा मसाला आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि यामध्ये टाकूया 1 चम्मच बेसन पीठ. तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकतात, परंतु बेसन पीठ टाकल्याने या रेसिपीला अतिशय मस्त चव येते. त्यामुळे बेसन पीठच टाका. बेसन पीठसुद्धा मस्त असं 2 मिनिटापर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवर अगदी फेस येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. छान बेसन पिठाचा सुगंध यायला लागला की लगेच आपण यामध्ये टाकूया अर्धा चॉप केलेला टोमॅटो. टोमॅटो खूप जास्त टाकू नका किंवा स्किप केला तरीसुद्धा चालेल, परंतु इथे मी अर्धा टोमॅटो घेतला आहे. तुम्ही टोमॅटोऐवजी दहीसुद्धा घेऊ शकतात. आता यामध्येच टाकूया अर्धा चम्मच चवीपुरता मीठ. टोमॅटो जास्त शिजवण्याची गरज नाही, कारण आता आपण मसाला तयार करणार आहोत, त्यासाठी आपण यामध्ये मसाले टाकूया. इथे अगदी पाव चम्मच मी हळद घेतलेली आहे, अर्धा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच कश्मीरी लाल तिखट खूप चांगला कलर येण्यासाठी किंवा तर्री येण्यासाठी, अर्धा चम्मच धनेपूड आणि आपण ज्या पाण्यामध्ये पालक शिजवली होती ना, ते पालकचं पाणी आपण अगदी 2 ते 3 चम्मच टाकूया, म्हणजे मसाला कोरडा राहणार नाही.
मसाला थोडा कोरडा वाटतोय त्यामुळे आपण इथे अर्धा कप पाण्याचा वापर करतो आहे आणि ह्या अर्धा कप पाण्यामध्ये आपण हा मसाला व्यवस्थित वाफवून घ्यायचा आहे. जेव्हा आपण कांदे टोमॅटो कच्चे ठेवले होते ना, तर ह्या पाण्यामध्ये या मसाल्यामध्ये कांदा टोमॅटो आणि आपण जेवढेही मसाले टाकले आहे ते या पाण्यामध्ये छान मस्त असे शिजतात. तर आता आपण झाकण लावून थोडंसं 2 मिनिटापर्यंत हा मसाला छान तेल सुटेपर्यंत वाफवून घ्यायचा आहे. त्यामुळे मसाल्याला अतिशय मस्त तर्री येते आणि मसाला छान शिजतोसुद्धा. शिवाय चवसुद्धा मस्त येते. आता 2 मिनिटानंतर छान प्रकारे कांदे, टोमॅटो आणि मसाला छान वाफवला गेला आहे आणि मस्त असं तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता या मसाल्यामध्ये टाकूया आपण जी बनवलेली पालक प्युरी आहे ना, ती प्युरी आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे पालकचं पाणी होतं, ते पालकचं पाणी टाकूया आणि मिक्सरमध्ये फिरून हे पाणीसुद्धा टाकून घेऊया. जेणेकरून मिक्सरमधील जी प्युरी आहे ती वाया जाणार नाही. आता हे सगळे मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर गॅसच्या अगदी मीडियम फ्लेमवर झाकण न लावता ही भाजी छान प्रकारे उकळून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण बेसन पीठ टाकल्यामुळे या भाजीला छान ग्रेव्ही येते. आता ही भाजी आपण साधारणतः 3 ते 4 मिनिटापर्यंत अशीच उकळू द्यायची आहे. 3 ते 4 मिनिटे झाले की यामध्ये आपण टाकूया 2 चम्मच दुधावरची साय किंवा फ्रेश क्रीम किंवा मग तुम्ही दही टाकली तरीसुद्धा चालेल. तर इथे मी 2 चम्मच दुधावरच्या साईचा वापर केला आहे. तुमच्याकडे क्रीम असेल तर तुम्ही क्रीमसुद्धा टाकू शकता किंवा क्रीम नसेल तर तुम्ही 1 चम्मच फेटलेली दहीसुद्धा टाकू शकतात. फक्त दही अगदी आंबट टाकू नका. आता यावर टाकूया आपण अर्धा चम्मच पावभाजी मसाला किंवा मग सांबार मसाला किंवा मग किचन किंग मसाला किंवा मग तुम्ही गरम मसाला टाकलात तरीसुद्धा चालेल किंवा मग या चारींपैकी कोणतंही नसेल तर अगदी काळी मिरी पूड टाकली तरीसुद्धा मस्त अशी चव या रेसिपीला येते. आता ही आपली पालकची भाजी थोडीशी उकळून घ्यायची आहे जेमतेम 5 मिनिटापर्यंत. 5 मिनिटापर्यंत व्यवस्थित उकळली ना, की यामधील सगळ्या मसाल्यांचं फ्लेवर एकत्र येतं आणि ह्या भाजीला छान अशी चव येते. आता यावर टाकूया अगदी बारीक चॉप केलेली कोथिंबीर. कोथिंबीरसुद्धा आपण या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि अगदी 2 मिनिटापर्यंत परत एकदा शिजवून घ्यायची आहे. आता ही भाजी अजून टेस्टी आणि ह्या भाजीची अजून चव वाढवण्यासाठी आपण एक तडका तयार करून घेऊया. तोपर्यंत ही भाजी मस्त अशी उकळेल. तर एका साईडला आपण गॅसच्या मीडियम फ्लेमवर एखादी तडका पॅन किंवा एखादं लहान पातेलं ठेवायचं आहे. या पातेल्यामध्ये आपण 1 चम्मच तूप घ्यायचं आहे. तूप तुम्ही म्हशीचं घ्या किंवा गाईचं घ्या, कोणतंही घ्या, परंतु साजूक तूप घ्या. कारण आपण भाजी तेलामध्ये बनवली होती आणि तडका आपण तुपामध्ये करतो आहे, त्यामुळे या भाजीला अतिशय मस्त चव येते. तूप छान मेल्ट झालं की यामध्ये 1 चम्मच मोहरी टाकायची आहे, 1 चम्मच जिरे टाकायचं आहे, अगदी अर्धा चम्मच हिंग टाकायचं आहे. हिंगमुळे या फोडणीला मस्त चव येते. आता या ठिकाणी आपण 1 लाल मिरची 2 ते 3 तुकडे करून टाकले आहे. 5 ते 6 कढीपत्त्याची पानंसुद्धा खरपूस अशी या तडक्यामध्ये परतून घ्यायची आहे आणि तडक्याचा छान सुगंध यायला लागला, तडका शांत झाला की लगेच हा गरमागरम तडका या भाजीवर टाकायचा आहे आणि लगेच गरमागरम मिक्स करून हा गरमागरम तडका आणि ही गरमागरम भाजी आपण लगेच सर्व्ह करणार आहोत. अगदी गरमागरम भाकरी असो, चपाती असो, भात असो किंवा मग नान असो, पराठा असो किंवा रोटी असो, तुम्ही कशाबरोबरसुद्धा ही भाजी ट्राय करू शकतात. पोटभरीचं जेवण होतं, ब्रेकफास्ट होतो किंवा मग संध्याकाळचं तुम्ही डिनर बनवलं तरीसुद्धा चालेल किंवा मग टिफिनला दिलं तरीसुद्धा अतिशय पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे. आजची ही टेस्टी आणि हेल्दी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.